राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत कार्यरत असणाऱ्या राज्यातील 15,010 कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या समायोजनासाठी सार्वजनिक आरोग्य विभागानं 30 जून 2026 रोजी निर्णय जारी केलाय। या हक्कासाठी कंत्राटी कर्मचाऱ्यांनी मुंबईच्या आझाद मैदानासह राज्यभरात व बीड जिल्ह्यातही तीव्र आंदोलनं केली होती, ज्याला आता मोठं यश आलंय। बीड जिल्ह्यात 1188 कंत्राटी कर्मचारी कार्यरत असून यातील तब्बल 437 कर्मचाऱ्यांना या निर्णयाचा थेट लाभ होणार आहे आणि ते कायमस्वरूपी परमनंट होणार आहेत। नमस्कार, मी बालाजी शिंदे आणि तुम्ही पाहताय लोकाशा टीव्ही। या दीर्घ प्रक्रियेची सुरुवात 14 मार्च 2024 रोजीच्या पहिल्या शासन निर्णयानं झाली। त्यानंतर 4 नोव्हेंबर 2025 रोजी दुसरा GR आणि निकष ठरवण्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली 17 नोव्हेंबर 2025 रोजी आंतरविभागीय समिती स्थापन करण्याचा GR काढण्यात आला। या समितीच्या अभ्यासानंतर मंत्रिमंडळाच्या 25 जून 2026 रोजीच्या बैठकीत या निर्णयास अंतिम मंजुरी देण्यात आली। या योजनेसाठी राज्य शासनानं वार्षिक 1153.60 कोटी रुपयांच्या खर्चास मान्यता दिली आहे। आता याची लवकरात लवकर अंमलबजावणी करून कर्मचाऱ्यांना आदेश देण्यात यावेत अशी मागणी कंत्राटी लोकांमधून केली जाते। 7व्या वेतन आयोगानुसार समकक्ष पदांची वेतन श्रेणी व महागाई भत्ता, प्रवास भत्ता या कर्मचाऱ्यांना लागू राहणार आहे। अधिसंख्य पदावर सेवा करण्याची कमाल मर्यादा 58 वर्ष निश्चित करण्यात आली आहे। शासनाच्या नियमानुसार या अधिसंख्य पदांवर समाविष्ट होणाऱ्या कर्मचाऱ्यांना पदोन्नती, सेवानिवृत्ती वेतन म्हणजेच पेन्शन किंवा अनुकंपा तत्वावरील नियुक्ती लागू राहणार नाही। संबंधित कर्मचारी कार्यरत असेपर्यंतच हे पद अस्तित्वात राहील आणि पद रिक्त झाल्यास ते आपोआपच रद्द होईल। NHM अधिकारी कर्मचारी महासंघाचे माजी जिल्हाध्यक्ष बापू निकाळजे यांनी सांगितलं की आमच्या लढ्याला काही प्रमाणात यश आलं। आता याची लवकर अंमलबजावणी करून आमच्या हातात आदेश द्यावेत। आता या त्रुटी काढून पुन्हा चालढकल होऊ नये एवढीच त्यांची अपेक्षा आहे। तसंच RBSK डॉक्टर संघटनाचे अध्यक्ष डॉक्टर औदुंबर नालपे यांनी असं सांगितलं की GR निघाला त्याबद्दल समाधानी आहोत, पण आता पूर्वीसारखी दिशाभूल करू नये अशी अपेक्षा आहे। GR प्रमाणे तातडीनं कार्यवाही करून आमचे समायोजन व्हावे, तसेच आम्हाला आता लवकरात लवकर हातात आमच्या आदेश द्यावेत। अशाच ताज्या अपडेटसाठी लोकाच्या टीव्हीला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका।